नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पिशोर या ठिकाणी आलोय। शेतकरी मिरचीवर सर्वात जास्त आज परेशान असेल तर हा जो व्हायरस किंवा कोकळा जो पडतोय सुरुवातीला खालचे पानं तुम्हाला मोठाले दिसतात आणि वर एकदम झाड काय होतं एकदम छोटे पानं होऊन जातात, पिवळे पानं होतात आणि कोकडतात। तिच्यावरली मेजरवरती सकिंग पेस्टचा अटॅक झालेला असतो। तर ह्याच कोकडा व्हायरस जो आहे याच्यावरती धानुका कंपनीने अतिशय चांगल्या प्रकारचा एक प्रोडक्ट लॉन्चिंग केलेला आहे नवीन। त्याच प्रोडक्टची आपण ट्रायल घेणार आहे, कारण की आम्ही भरपूर ठिकाणी त्याचे ट्रायल घेतल्या, अतिशय सुंदर रिझल्ट आले। भरपूर ठिकाणी जे कोकडे होते ते पूर्ण एकदम पानं नीट आणि क्लिअर झाले। त्याचे व्हिडिओ आम्ही यूट्यूबवरती अपलोड केलेले। व तसाच एक आम्हाला प्लॉट सापडला आहे की या प्लॉटमध्ये भरपूर काही झाडं खराब होते, त्याच्यावरती आपण एक लाईव्ह ट्रायल घेणार आहे। तर आपण इथे बघू शकतो आता काही झाडं खराब आहे व त्यावरतीच आपण सध्या लॅनिओसुद्धा सोबत घेऊन आलो आहे लाईव्ह। आता या भाऊंच्या शेतामध्ये आपण फवारणारसुद्धा आहे। भाऊ तुमचं नाव काय? वैभव आनंदराव शिंदे। वैभव शिंदे भारंबा पिशोरचे फार्मर आहेत, त्यांच्या शेतावरती आपण आता इथं ट्रायल घेणार आहे, लाईव्ह ट्रायल घेणार आहे लॅनिओ या औषधीची की त्यांना आपल्याला किती कव्हरेज भेटणार आहे, जो की कोकडा आणि व्हायरस मेजरली सर्व ठिकाणी पसरतोय व सर्व शेतकऱ्याला परेशान असतील बऱ्यापैकी। तुम्ही भरपूर तिच्यावर औषधी मारत असाल, पण आजपर्यंत प्रॉपर असा रिझल्ट कोणी औषधीचा मार्केटमध्ये मिळत नाहीये। पण त्यामध्येच धानुकाने अतिशय चांगल्या प्रकारचं कॉम्बिनेशन व ग्रुप 30चा मॉलिक्यूल व ग्रुप 3चा मॉलिक्यूल असे दोन्ही टॉपचे एकत्र मॉलिक्यूल करून एक मॉलिक्यूल लॉन्च केलेला आहे लानिओ। त्याच्यामध्ये मॉलिक्यूल काय ते थोडक्यात मी सांगतो तुम्हाला। त्याच्यामध्ये फ्लुक्झामेटामाइड व बायफेन्थ्रिन असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे व तो कॉम्बिनेशनचा स्प्रे आपण आता इथं घेतोय। ते औषध मार्केटमध्ये लानिओ या नावाने सर्वत्र तुम्हाला उपलब्ध दिसेल। तुम्ही हे बघा की हे झाड किती खराब झालं आहे व कसल्या प्रकारचा अटॅक आहे व इथं आपण झाडंही बघू शकतो। आता त्यांना थोडं जवळून दाखवा की आपण इथं एकदा काडी खुपसून ठेवलेली आहे। हे तुम्ही इथं झाड बघू शकता, खाली पानं मोठ आले आहेत, सर्व पानं मोठ आले, पण जे नवीन वरती शेंडा आहे तो एकदम आकडून गेला, कोकडा पडला व बारीक चिवळे पानं निघाले इथं सुरुवात झाली। इथंच नाही, इथं का आपण काडी खुपसून ठेवलेली आहे। दुसरं जर का बघायचं झालं असेल तर इथं बघा, इथे तुम्ही सेम बघू शकता की झाडाला किती मोठ्या प्रमाणात सकिंगचा पेस्टचा अटॅक झाला। अतिशय छोटे पानं निघत आहेत वरती, खाली मोठ आले पानं आहे व मोठ्या प्रमाणात इथं आता कोकडा पडतोय व संपूर्ण झाडे आता खराब व्हायला सुरुवात झाली। हे बघा, हे थोडं झूम करून त्यांना दाखवा की असला हा मेजरली प्रॉब्लेम सर्व शेतकऱ्यांनी फेस करतायत सध्या व याच्यावरती त्यांना पाहिजे तसं प्रॉपर सोल्युशन सापडत नाही आहे। इथं हे झाड दाखवा, इथंही आपण आता काडी राहून ठेवलेली आहे। हे पण झाड बघा तुम्ही, सर्व जे वरचे पानं आहेत हे अतिशय खराब झालेले आहेत। हे बघा, पूर्ण कोकडा पडून किंवा आपण जे व्हायरस म्हणतो त्याचा प्रादुर्भाव इथं झालेला आहे व पानं हे खराब होत आहेत व मिरची इथं खराब व्हायला सुरुवात झालेली आहे। अजून या मिरचीचा तोडासुद्धा निघाला नाही तरी इथं मिरची खराब व्हायला सुरुवात झाली बऱ्यापैकी। आता ह्या इथं तासात जरी बघितले तर ह्या तासातच 5 ते 7 झाडं इथं खराब होत आलेले आहेत, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात अटॅक वाढतोय सध्या। तर यावरतीच आपण सोल्युशन व यावरतीच आपण आता स्प्रे करणार आहे धानुका कंपनीचा लानिओ व नंतर आपण 8 दिवसांनी परत इथं येऊन चेक करणार आहे याला किती मोठ्या प्रमाणात फरक दिसला। 100% हे पानं क्लिअर होणार आहे, कारण की अगोदरही आम्ही भरपूर ट्रायल घेतल्या, तिथं प्रत्येक ठिकाणी ट्रायल सक्सेस राहिली। त्याकरता आम्ही लाईव्ह व्हिडिओ काढून प्रत्येक ठिकाणी डेमॉन्स्ट्रेशन टाकून शेतकऱ्यांना लाईव्ह रिझल्ट दाखवतोय की मार्केटमध्ये असंही औषध आता उपलब्ध झालं आहे की जो कोकडा आणि व्हायरस पडतो तो 100% आता क्लिअर होणार। तर चला आपण याची आता ट्रायल घेऊ। इथे 5 लिटर पाणी असल्यामुळं आपण याला फक्त 7 ml त्याच्यामध्ये टाकून इथं फवारणी करणार आहे। आता हे जे कोकडे झाडे यावरतीच आपण फवारणी करणार आहे, पूर्ण प्लॉटनं फवारणी करता फक्त एक चौकोन जिथं मेजरली झाडं खराब आहे अशा ठिकाणी आपण या लॅनिओची ट्रायल घेणार आहे व नंतर तुम्हाला 8 दिवसांनी याच्यामध्ये काय चेंजेस झाले ते सुद्धा तुम्हाला आम्ही दाखवणार आहे। तर हो, इथं तुम्ही स्प्रे करून घ्या। आता हे एवढे जे आपण काड्या वगैरे लावलेले आहेत ना, आता ते 3 तासात मेजरली इथं खराब झाले बाबा झाडाचे। हे बघा, याचे झाडं खराब झालेले आहेत, तर हे 3 तास आहे, यामध्ये पण काही खराब झाडे तास एक चौकोन एवढा फवारणी करून द्या। तर शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, असल्या प्रकारचा मेजरचा व्हायरस आणि कोकडा पडतोय त्यावरती आपण आता सध्या धानुका कंपनीचं जे लानिओ येतं त्याचा आपण ट्रायल घेतोय। अतिशय सुंदर प्रकारचे रिझल्ट सर्व ठिकाणी ऑब्झर्व झाले, त्याकरता प्रत्येक प्लॉटवरती आपण लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन टाकतोय व शेतकऱ्यांपर्यंत कोकडा आणि व्हायरससाठी अतिशय चांगल्या प्रकारचं औषध पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे। व्हिडिओ जर का आवडला असेल, माहिती जर का आवडली असेल आणि प्रोडक्ट जर का यूज केला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ आपल्या मिरची बांधवांपर्यंत नक्की पोहोचवा, म्हणजे त्यांना एक चांगल्या प्रकारची केमिस्ट्री कळेल व ते कोकड्यापासून मुक्त होतील व एक नवीन प्रोडक्ट त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचेल। त्याकरता व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन प्रोडक्टचे इन्फॉर्मेशन व लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहतो, त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
चला तर शेतकरी मित्रांनो, त्याच प्लॉटवरती आपण 10 दिवसानंतर परत आलेलो आहे रिझल्ट बघण्यासाठी. नमस्कार भाऊ. नमस्कार. आता आपण 10 दिवसानंतर आल्यानंतर तुम्हाला प्लॉटमध्ये चेंजेस दिसलाय का? आपण ज्या दिवशी फवारणी घेतली 10 दिवसापूर्वी लानिओचा आपण स्प्रे टाकला होता या प्लॉटवरती, इथं की आपण इथं काडी खुपसून ठेवली होती. या ठिकाणी हे जे झाडं खराब होते त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस दिसले का? हा चेंजेस आहे ना. ओके. रिझल्ट म्हणजे समाधानकारक भेटले तुम्हाला? जे आपण जे कोकड्याचे पानं होते त्याच्यानंतर जे नवीन शेंडा निघाला तो फ्रेश निघाला का? हो, चांगले रिझल्ट. तर आपण इथं बघू शकता, आपण इथं काड्या वगैरे खुपसून ठेवल्या होत्या. ते एकदा थोडं त्यांना जवळून दाखवा की आपण इथं जे स्प्रे टाकला होता त्यानंतर आपण बघू शकतो जे पण नवीन पानं निघालेत ते एकदम पूर्ण सर्व झाडांना फ्रेश पानं निघालेत. इथं बघा तुम्ही, किंवा इथं बघा, हे जे नवीन पानं निघत आहेत हे अतिशय एकदम फ्रेश निघत आहेत. आता हे 4 पानं निघाले इथं, हे 4ही पाने फ्रेश आहे. आणि जुनं पान जर बघितलं तर अतिशय कोकडं होतं किंवा याच्यावर मेजरली अटॅक होता. पांढऱ्या माशी असो, थ्रिप्स असो किंवा सकिंग पेस्ट असो. तुम्ही इथं खालीही बघू शकता, इथेही बघू शकता. म्हणजे जो पण शेंडा निघतोय नवीन, आता नवीन हा शेंडा पूर्ण फ्रेश निघतोय. त्या दिवशी आपण या झाडाला काळी खुपसून ठेवली होती. इथेही बघू शकतो आपण, इथे इथून बघा, हा नवीन जो शेंडा निघतोय हे 4 जे 3 4 जे नवीन पानं निघत आहेत हे पानं फ्रेश निघतात. आणि खाली जर बघितलं तर हे पान एकदम कोकडं झालेलं होतं. हे तुम्ही बघू शकता, हे कोकडं पान आहे. आणि नंतर जे नवीन निघणारे पान आहे हे फ्रेश आहे. अजून आपण इकडे काड्या खुपसून ठेवल्या आहेत, की ह्या झाड ठिकाणी काळी खुपसून ठेवली होती आपण. आणि आता हे जे झाड आहे हे संपूर्णपणे व्हायरसचं झाड आहे. हे तुम्हाला काढून टाकावं लागणार, याला ठेवून काहीच फायदा नाही. हे काय करणार, जास्त झाडांना अफेक्ट करणार. याची सरळ मुळी बेंड झालेली असती, हे वाढू शकत नाही. त्यामुळे या झाडाला तुम्हाला काढून टाकावं लागणार. हे जेवढं काढसाल तुम्ही तेवढे फायद्यात राहील, कारण की हे झाड खराब होतं. ते इथे बघू शकतो आपण, हे बघा, की कुण्या तुम्ही असं म्हणजे दाखवता येईल. हां, हे बघा, आता हे झाड तुम्ही असं एकदम थोडं झूम करा नॉर्मली. आता हे बघू शकता, हा नवीन शेंडा किती फ्रेश निघतोय चांगला. आणि हे जुने पानं बघा तुम्ही, पूर्ण कोकडे पानं होते. हे बघू शकता, इथं कोकडे पान होतं, इथं कोकडं पान होतं, हे कोकडं पान आहे, हे कोकडे पान आहे. तर हे कोकडं पान पूर्ण एकदम फ्रेश होऊन गेलं, नवीन पूर्ण फ्रेश झालं. तर अतिशय चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्याला इथं शो झालेले आहे. आपण जवळपास 10 दिवसामध्ये जेही झाडे जे कोकडे होते त्या ठिकाणी काड्या खुपसल्या होत्या, त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे रिझल्ट आले. जे कोकडे पान आहे, जे नवीन पान निघलं ते अतिशय चांगलं निघाले. त्याच्यामुळे तुम्ही 100% आपल्या मिरचीवरती लानिओचा स्प्रे घेऊ शकता. त्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला 20 लिटर पाण्याला 25 ते 30 ml लॅनिओचं प्रमाण घ्यायचं आहे, किंवा एकरी 250 ml घ्यायचं आहे. बिंदास प्रकारे जिथेही कोकडा पडेल, थ्रिप्स असो, व्हाईट फ्लाय असो किंवा सकिंग पेस्टचा अटॅक असेल त्या ठिकाणी तुम्ही बिंदास प्रकारे लानिओचा स्प्रे घेऊ शकता. अशाच व्हिडिओ किंवा असं जे लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन असते हे जर का तुम्हाला बघायचे असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. म्हणजे त्यांनाही नवीन आलेले प्रोडक्ट मार्केटमध्ये हे त्यांना समजतील व लाईव्ह त्याचे रिझल्ट काय येतात प्लॉटवरती हे सुद्धा आपण दाखवण्याचा आपला प्रयत्न असतो. ते आपण त्यांच्यापर्यंत नक्कीच शेअर करू. धन्यवाद.